की या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या देशामध्ये साखर आणि सूत ह्या दोन उद्योग अतिशय महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत आणि ज्याच्या माध्यमातून या देशामध्ये आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला त्यावेळी याचा उद्योगामध्ये कुठेही उल्लेख सुद्धा याच्यामध्ये झाला नाही। अध्यक्ष महोदय, या हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 25-26 हंगामामध्ये जवळजवळ 107 खासगी साखर कारखाने आणि 103 सहकारी साखर कारखान्यांनी हंगाम आपला या ठिकाणी घेतला, ज्याच्यामध्ये 1000 मेट्रिक लाख टन गळीत या ठिकाणी ऊस गळीत केलं, 95 लाख टन साखर उत्पादित झाली आणि ॲव्हरेज साखर उतारा 9.45% या ठिकाणी साखर उतारा मिळाला। अध्यक्ष महोदय, हा उद्योग अडचणीत आलेला आहे। 50 लाख शेतकरी या उद्योगावर साखर उद्योगावर अवलंबून आहेत आणि निश्चित पद्धतीनं या ठिकाणी 2 लाख रोजगार या उद्योगावर अवलंबून आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी व्यापारी वर्ग असेल, तोडणी वाहतूकदार असेल, असे 65 लाख शेतकरी या शेतकरी आणि इतर नागरिक या उद्योगावर अवलंबून आहेत। आणि मला वाटतंय आपण जर बघितलं असेल तर FRP शेतकऱ्याला देण्यासाठी उत्पादन खर्चाच्या आधारावर शेतकऱ्याला शेतीमालाला उसाला भाव मिळालाच पाहिजे, ही भूमिका आमची सुद्धा आहे आणि तो मिळालाच पाहिजे। जगामध्ये एकमेव उद्योगधंदा असा आहे की ज्याच्यामध्ये कच्च्या मालाचा दर जाहीर आहे, उत्पादन खर्च जाहीर आहे, परंतु पक्क्या मालाला शाश्वती नाही। साखरेला बाजारामध्ये 1.5 वर्ष साखर आम्ही विकतो, याला शाश्वत नाही आहे आणि केंद्र सरकारनं जी FRP दिलेली साखरेचा दर जो जाहीर केला आहे तो मिनिमम 3100 रुपये केला आहे। मला वाटते आज आमच्या साखर कारखान्याचा दर 3560 रुपये आहे आणि साखर आपण 3700 रुपये आज विकत जरी असलो तरी या ठिकाणी किमान 400 ते 500चा फरक असेल तर हा साखर उद्योग टिकेल। आज साखर उद्योगाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर निश्चित पद्धतीनं जवळजवळ आपला जर FRPची जी कर्ज FRP देणं असेल ती जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 4315 कोटी रुपये FRP ही अनेक साखर कारखान्यांनी देणं बाकी आहे। या ठिकाणी थकीत पगार आहेत, तोडणी वाहतुकीचे पैसे देणं बाकी आहे। हा कशामुळे झालेला आहे तर बाजारामध्ये साखरेला दर मिळत नाही, उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि साखरेच्या किमतीला हमीभाव नाही। म्हणून मला याद्वारे निश्चित सांगायचं आहे की कर्ज देणं आणि त्याचं रिशेड्यूल करणं ह्याच्यातून काही उपयोग नाही। या उद्योगधंद्याला सावरण्यासाठी सरकारनं किमान 500 रुपये प्रति टन अनुदान स्वरूपामध्ये साखर कारखान्यांना या ठिकाणी मदत केली। अध्यक्ष महोदय, 2 तर या ठिकाणी हा उद्योग टिकणार आहे, ज्या उद्योगावर 65 लाख लोकांचा जीवितार्थ या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे माझी अर्थसंकल्पाच्या या विषयावर चर्चा करताना मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्याकडे मागणी आहे की या ठिकाणी निश्चित पद्धतीनं या अर्थसंकल्पामध्ये जरी नाही केलं तर पुरवणी बजेटमध्ये ते मंजूर करता येईल, परंतु तातडीनं 500 रुपये प्रति टन अनुदान हे साखर कारखान्यांना दिले तर निश्चित पद्धतीनं साखर कारखाने टिकतील। ज्या महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा विकास झाला त्या महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था अडचणीत आलेत। जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, परंतु सरकारच्या धोरणामुळे जर उद्योग अडचणीत येत असेल तिथं मदत करण्याचं धोरण या ठिकाणी सरकारनं घ्यावं। मी निश्चित सांगतो या ठिकाणी आज या विषयावर कोणी टिप्पणी सुद्धा घ्यायला अध्यक्ष महोदय या ठिकाणी नाही आहे। या विषयावरती जे काय आमचं रेकॉर्डवर आले हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून या अर्थसंकल्पामध्ये या विषयासंदर्भात मुख्यमंत्री आणि शासन काय धोरण स्पष्ट करणार आहे याची त्यांच्या उत्तरामध्ये या ठिकाणी याच्या विषयावरती येणं जरुरीत आहे। त्यामुळे या ठिकाणी जे प्रश्न आम्ही मांडलेत याचं उत्तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून